हुक, तुम्ही कधी अशा शक्तीबद्दल ऐकले आहे का, जिचे नाव घेतात साक्षात अनिष्ट आणि दुष्ट शक्ती थरथर कापतात आणि तिथून पळून जातात? एक अशी अलौकिक शक्ती जिच्यासमोर पंचमहाभूतेही नतमस्तक होतात. आज आपण अशा एका महान विभूतीचा थरारक प्रवास पाहणार आहोत, ज्यांचे जीवन म्हणजे बुद्धीच्या पलीकडच्या चमत्कारांचा एक महासागरच होता. बाळूमामा हे नाव नाही, तर एक चालते बोलते चैतन्य होते. त्यांची योगसिद्धी इतकी अफाट होती की ऐन पावसाळ्यात रानावनात फिरताना सुद्धा त्यांच्या चपलांना कधी चिखल लागत नसे आणि त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे. ते त्रिकालज्ञानी होते. समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे हे ते क्षणात ओळखत असत. त्यांची वाचासिद्धी तर इतकी जबरदस्त होती की त्यांच्या मुखातून निघालेला शब्द कधीच खाली पडत नसे. म्हणूनच त्यांनी दिलेल्या शिव्या यासुद्धा भक्तांसाठी आशीर्वादाच्या ओव्याच ठरत असत. त्यांच्या आयुष्यातील घटना ऐकून अंगावर शहारे येतात. भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी अनेकदा अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. एकदा तर ताटातील मटणाचे थेट वांगे झाल्याचे दाखवून त्यांनी सर्वांना थक्क केले होते. इतकेच नव्हे तर नागरूपात जाऊन त्यांनी मृतदादू गवळ्याला जिवंत केल्याची अद्भुत घटनाही घडली आहे. त्यांच्या सान्निध्याचा प्रभाव इतका होता की त्यांचा भीमा नावाचा कुत्रा एकादशीच्या दिवशी अन्नाचा त्याग करून फक्त दूध पीत असे. इतके प्रचंड ब्रह्मांड नायक सामर्थ्य असूनही मामांनी आयुष्यभर साधेपणा जपला. धन, मान आणि संसारासुखे त्यांना माती समान वाटत. त्यांनी स्वतःच्या संसाराचा त्याग करून उभ्या जगाचा संसार हाच आपला मानला आणि गोरगरिबांना अन्नदान हीच खरी भक्ती मानली. आदमापूर आणि भंडाऱ्याचे महात्म्य. आज ही सर्व दिव्यशक्ती आदमापूर येथे केंद्रित झाली आहे, ज्याला दुजे पंढरपूर म्हटले जाते. येथेच मामांच्या देहावर बांधलेली पवित्र समाधी आहे. या पावनभूमीत प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक विशेष आशीर्वाद मिळतो, तो म्हणजे मामांचा भंडारा, हळद. येथे प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा दिला जातो. पण सर्वात विशेष गोष्ट म्हणजे येथे आलेल्या भाविकांच्या कपाळाला हा पवित्र भंडारा लावला जातो. हा केवळ भंडारा नाही, तर हे मामांच्या संरक्षणाचे कवच आहे, त्यांच्या आशीर्वादाची साक्ष आहे. आदमापूरच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यानंतर मिळालेला हा भंडारा भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करतो अशी श्रद्धा आहे. अशा या महान त्यागमूर्ती आणि महाशक्तिशाली सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन चला मनापासून एकच जयघोष करूया. बाळूमामाच्या नावानं चांगलं.